आता डॉकरचं आर्किटेक्चर बघताना आपण एक डायग्राम बघतोय. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिलंय, क्लायंट, डॉकर होस्ट आणि रजिस्ट्री. आता क्लायंट म्हणजे काय, की तुम्ही जिथं तुम्ही त्या सर्व्हिसेस यूज करताय किंवा डॉकरच्या तुम्ही कमांड लाईन किंवा त्याचा जीआय असेल जिथे तुम्ही यूज करताय, त्याला म्हणतो आपण डॉकर क्लायंट. जसं की तुमचं CLI झालं, कमांड लाईन इंटरफेस झालं, किंवा तुमचं डॉकर डेस्कटॉप झालं. हे काय झालं, तुमचं क्लायंट झालं. त्याच्यावर तुम्ही काय करताय, डॉकरच्या कमांड यूज करताय किंवा डॉकरच्या कमांड रन करताय. हे झालं तुमचं डॉकर क्लायंट. नंतरला डॉकर डेमॉन. हे काय तुमचं बॅकग्राऊंड सर्व्हिस दॅट रन्स द होस्ट सिस्टम अँड मॅनेज डॉकर ऑब्जेक्ट्स. ऑब्जेक्ट्स काय असतात, तुमचे इमेजेस असतात किंवा तुमचे कंटेनर असतात. आणि नेक्स्ट तुमचं डॉकर इंजिन. डॉकर इंजिन बेसिकली काय करते, तुमचं जे पण तुम्हाला डॉकरसाठी लागणाऱ्या गोष्टी असतील ते बॅकएंडला रन करते. आता जेव्हा पण मी डॉकर डेस्कटॉप रन करतो, बॅकएंडला एक सर्व्हिस चालू होते तुमची डॉकरची. ते असते तुमचं डॉकर इंजिन, जे की तुम्हाला एक इन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करते. जेव्हा आपण डॉकर डेस्कटॉप चालू करतोय तेव्हा आपल्याला काय म्हणते, स्टार्टिंग द डॉकर इंजिन. म्हणजे तुम्हाला जेव्हा डॉकरवरती काम करायचं असेल तेव्हा आपल्याला बॅकएंडला काय करावं लागतं, त्याचं इंजिन स्टार्ट करावं लागतं. तेव्हा तुम्ही त्याच्यावरती डॉकर वर्क करू शकता किंवा कंटेनर्स वर्क करू शकता. आता नेक्स्ट तुमचं इमेज आणि कंटेनर. आता काल आपण बघितलं इमेज काय असतं. बेसिकली इमेज तुमची असते एक स्ट्रक्चर, तुम्ही डिफाईन केलेलं असतं इमेज. नंतरला युझिंग सिंगल इमेज तुम्ही मल्टिपल कंटेनर रन करू शकता. जेव्हा तुम्ही इमेज रन करता, जेव्हा ते रनिंग स्टेटला जातं तेव्हा आपण त्याला म्हणतो कंटेनर. जेव्हा पण तुमच्या रनिंग प्रोसेस असतात कंटेनर, आपण त्याला कंटेनर म्हणतो. तुम्ही इमेज रन नाही करत, तुम्ही कंटेनर रन करता. इमेज बेसिकली एक स्ट्रक्चर असतं, नंतरला जेव्हा तुम्ही त्याला रन करता ते बनतं तुमचं कंटेनर. कळतंय? हो सर. हो सर. ओके. नेक्स्ट आहे तुमचं डॉकर रजिस्ट्री. आता रजिस्ट्री काय आहे, की तुम्ही गिटहब ऐकलं असेल, जेव्हा तुम्ही तुमचा कोड वगैरे स्टोअर करता, सेम तुमचं रजिस्ट्री कन्सेप्ट आहे. जर तुम्हाला तुमचं इमेजेस कुठेतरी स्टोअर करायचं असेल तर तुम्हाला डॉकर रजिस्ट्री एक नावाचे कन्सेप्ट आहे. त्याच्यावर तुम्ही काय करू शकता, स्टोअर अँड शेअर डॉकर इमेजेस. सेम तुमचं गिटहब सारखे सिस्टम येते. डॉकर व्हॉल्यूम काय असतं आपण नेक्स्ट बघू. आता तुमचा डॉकरचा वर्कफ्लो. फर्स्ट तुम्ही इमेज पुल करता, नंतरला पुल केल्यानंतर तुम्ही त्याला रन करता, आणि जेव्हा रन केल्यानंतर तुमचं एक इंटिग्रेटेड टर्मिनल ओपन होतं. त्या टर्मिनलवरती तुम्ही वर्क करता. आणि तुमचे काही कमांड्स आहेत, जसं की तुम्हाला स्टॉप करायचं असेल किंवा तुम्हाला कंटेनर रिमूव्ह करायचं असेल तेव्हा तुमच्याकडे रन आणि स्टॉप आणि रिमूव्ह नावाचे कमांड आहे. ओके, आपण एक कमांड रन करू आता. फर्स्ट आता मी काय केलं, डॉकर इमेजेस जेवढ्या पण माझ्या सिस्टममध्ये इमेजेस होत्या त्या पहिले मी डिस्प्ले केल्या. आता नंतर आम्हाला काय करायचंय, रन करायचंय. तर आपल्याकडे काय कमांड रन करण्यासाठी, डॉकर रन -it उबंटू हे काय इमेजचं नाव आहे. आता माझ्याकडे ऑलरेडी उबंटू नावाची इमेज आहे म्हणून मी त्याला डायरेक्ट रन करू शकतो, किंवा जर माझ्याकडे ती नसती तर ती पहिले डाउनलोड झाली असती मग ती रन झाली असती. ओके, तर आपण काय करू आता, त्याला रन करू. ओके, आता जेव्हा पण मी उबंटूचं कंटेनर रन करतोय किंवा इमेज रन करतोय तर मला काय भेटतंय, एक इंटिग्रेटेड टर्मिनल ओपन झाले माझ्या उबंटूचं. इथे बघू शकता, इकडे हॅश दिसतंय. म्हणजे आता मी ॲज अ रूट लॉग इन आहे. आता हे काय तुमचं आता उबंटूचं एक टर्मिनल ओपन झाले. आता हे पूर्ण तुमची ओएस नाहीये, हे कंटेनर आहे ज्याच्यावरती तुम्ही उबंटू रिलेटेड काम करू शकता. पण हे पूर्ण ओएस नसल्यामुळे
तुम्ही जे पण ओरिजिनल ओएस वरती काम करू शकता, तुम्ही सर्व काम करू शकत नाही, पण जेवढे तुमचे बेसिक टास्क असतील डेव्हलपर लेवलचे ते तुम्ही करू शकता. जसं की आता मला एखादी फाईल क्रिएट करायची असेल, फॉर एक्झाम्पल मला एखादी फाईल क्रिएट करायची, abc.txt. तर आपण काय केलं, एक उबंटू नावाचं इमेज आपण डाउनलोड केली, नंतरला आपण ती रन केली. आता -it काय तुमचं इंटरॅक्टिव्ह मोड मध्ये ओपन करण्याचं एक कमांड आहे, डॉकर रन -it उबंटू. कळलं एवढं? हो सर. ओके, साइड बाय साइड तुम्ही ट्राय करा. पहिले डॉकर डेस्कटॉप स्टार्ट करा, नंतरला ही कमांड टाका, डॉकर रन -it उबंटू. झालं सर. ओके, सर्वांचे झाले? अजून कोण? रितेश आणि रोहित. ओके, दोघंच आहे का आज? ठीक आहे, रोहित झाले. हो सर झालं. रितेश झाले, डॉकर डेस्कटॉप चालू? ऐसा स्टार्ट हो रहा है. ओके ठीक आहे, 2 मिनिटं वेट करू, काही सिस्टमचा थोडा वेळ घेतात ते. तशीच आपण डॉकर स्टार्ट केले, जस्ट आपण 2 कमांड यूज केलेत, एक तुमचे डॉकर इमेजेस आणि एक तुमचं डॉकर रन कमांड. तुम्हाला ही कमांड ट्राय करायची आहे, डॉकर रन -it उबंटू. तशीच डॉकर इन्स्टॉल आहे? नाही सर. मग पहिले तुला डॉकर इन्स्टॉल करावं लागेल, डॉकर डेस्कटॉप. डॉकरच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुला ओके. सापडून जाईल, सिस्टम नुसार डाउनलोड करून घेशील. आज फक्त कमांड प्रॉम्प्ट उबंटू वापरायचा. मध्ये करायचं का? नाही नाही, तुमचं हॅलो. जे आहे विंडोज सिस्टम आहे तुमच्याकडे. हो. हो, विंडोज वरती मग काय करायचं तुम्हाला, ब्राउझर वरती जायचंय आणि सर्च करायचंय डॉकर डेस्कटॉप. डॉकरच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचंय, डॉकर. डॉकर डेस्कटॉप, ओके. ओके. आणि ते तुम्हाला डाउनलोड डॉकर डेस्कटॉप तुमच्या सिस्टम नुसार डाउनलोड करायचंय. फॉर एक्झाम्पल AMD64 डाउनलोड फॉर विंडोज. ठीक आहे सर. ओके, रितेश झाले? हॅलो. नाही ना सर, माझी सिस्टीम जरा स्लो आहे. मी लिनक्सवर ट्राय करतो, सांगतो तुम्हाला झाल्यावर. कंटिन्यू केलं ओके तरी ठीक आहे, चालेल. तोपर्यंत इकडे लक्ष द्या. जसं आपण कोणती कमांड बघितली, रन कमांड बघितली, रन -it उबंटू. ओके, आता अजून एक कमांड आहे, जर तुम्हाला रनिंग कंटेनर्स बघायचे असतील की आता माझ्याकडे किती कंटेनर्स रनिंग आहेत, डॉकर PS. जेव्हा पण मी डॉकर PS करतोय,
जेवढे पण माझे रनिंग कंटेनर्स असतील तेवढे मला लिस्ट आउट होतील. जसं की आता माझ्याकडे उबंटू नावाचं एक कंटेनर होतं. आता कंटेनर आय डी, इमेज, नंतर कमांड सेट क्रिएटेड 5 minutes अगो, स्टेटस अप टू 5 minutes, हे पोर्ट्स कोणते जर एक्सटर्नल पोर्ट्स यूज करत असेल तर. ओके, नवीन एक कमांड नोट डाऊन करा, डॉकर पी एस. डॉकर पी एस काय करते, जेवढे पण तुमचे रनिंग कंटेनर असतील तेवढे तुम्हाला डिस्प्ले करते. तर माझ्याकडे नाही दाखवत आहे उबंटू. कोण बोलते? सर रोहित सर. ओके, कोण उबंटू दाखवत नाहीये का? हा म्हणजे आता इन्स्टॉल झालं वरती रन कमांड वरती. हा. आता PS वरती खाली दाखवत नाही तसं तुमच्या इथे दाखवत तसं. हम्म, हम्म. तुझं टर्मिनल ओपन झालं का? असं हो उबंटूचं पण टर्मिनल. ओके, हो हो कमांड चेक कर, प्रॉपर टाकली आहे का डॉकर पी एस म्हणून. हो बाकीचे वरचे टायटल आलेत फक्त खाली नाही आलं उबंटू. अच्छा, ओके इमेज ठीक कोणती येते. ओके ठीक आहे. ओके, अजून एक कमांड आपल्याकडे डॉकर पी एस हायफन ए. ते काय करतं, तुमचे रनिंग आणि नॉन रनिंग कंटेनर सुद्धा तुम्हाला लिस्ट आउट करतं. स्पेलिंग मिस्टेक्स. ओके, तर माझ्याकडे ऑलरेडी काही रनिंग्स होते आणि काही मी यूज केलेले. तर त्याने मला पूर्ण लिस्ट दाखवली की आतापर्यंत माझ्याकडे किती कंटेनर्स आहेत. हे 7 minutes अगो म्हणजे अप टू 7 minutes माझे रनिंग आहे, बाकीचे सर्व क्लोज आहेत. एक कमांड आहे तुमच्याकडे पी एस स्पेस हायफन ए. जेवढे पण तुमचे कंटेनर असतील तेवढे तुम्हाला ते शो करेल. रोहित ही कमांड टाकून बघ, दिसतंय का चेक. हो सर आता येतं उबंटू. ओके ठीक आहे. आता या टर्मिनल वरती आता माझं उबंटूचं काम मी करू शकतोय, किंवा माझं एखादं ऍप्लिकेशन मला उबंटू वरती चेक करायचं असेल तर मी ते करू शकतोय. आता ओके, आपण एक काम करू, एखादी फाईल एडिट करून बघू. कॅट abc डॉट txt. ओके, जेव्हा पण तुम्ही कंटेनर बनवता त्याच्यामध्ये तुम्हाला काही मॉड्यूल्स अपडेट करायला लागतात उबंटूचे, कारण ते बाय डिफॉल्ट लाईट वेट असतात. म्हणून ते सर्व पॅकेजेस तुम्हाला इन्स्टॉल करून देत नाही बाय डिफॉल्ट, तुम्हाला ते इन्स्टॉल करायला लागतात. सर हे इन्स्टॉल डायरेक्ट ते इन्स्टॉल करावं लागेल का तो डॉकर तुम्ही आता सांगितलं होतं ते हो, तुम्हाला इन्स्टॉल वेबसाईट करावं लागेल वरून ते. हो, 500 ते MB काहीतरी तुम्हाला ओपन केल्यानंतर हे असं विंडो येईल का याच्यात? हे बघा, डॉकर जेव्हा हॅलो इन्स्टॉल होतं तुमच्याकडे असं एक ऍप येतं तुम्हाला, डॉकर डेस्कटॉप म्हणून. डॉकर डेस्कटॉप. हा, ओके. हे आपण आता कमांड प्रॉम्प्ट वरती करतोय. आपण जे आपण कमांड टाकतो हम्म. ते कमांड प्रॉम्प्ट वरती टाकतो. तर टेक्स्ट फाईल रूट युजर वरती क्रिएट केली. हो, ओके. आता आपण चेक करू की आपल्याकडे अजून कोणते इमेजेस अवेलेबल आहेत.
काय सर्च करायचंय? डॉकर हब. डॉकर हब वरती तुम्हाला भरपूर इमेजेस सापडतील. डॉकर ऑफिशियल इमेजेस वरती जायचंय. आता आपण पहिले काय करू, आपली जी एक्झिस्टिंग इमेज आहे त्याची आपण साईज चेक करू काय आहे. झालं ना लेफ्ट घे अजय आहे ना लेफ्ट घे कोणाचं तरी लेफ्ट माईक घेऊन मग चालू ते आहे, चेक समोर करा जाऊन कोणाचं. right. ओके, आता माझ्याकडे जी उबंटूची इमेज आहे त्याची साईज काय 117 MB. हेच जर मला व्हर्च्युअलायझेशन करायचं असलं असतं तर ते जीबीज मध्ये साईज गेली असती, बरोबर. पण आपण युजिंग डॉकर करतोय तर आपल्याला किती लिमिटेड साईज लागते बघा, खूप कमी साईज ते यूज करताय 117 MB. अजून एक तुमच्याकडे इमेज आहे अल्फाईन म्हणून, ही उबंटू पेक्षा लाईट वेट आहे. हे पण तुमचं लिनक्सचं डिस्ट्रीब्युशन आहे. डॉकर पूल अल्पाइन. ओके, आता नेक्स्ट जी मी डाउनलोड केली त्याची साईज बघा ओनली 12 MB. सेम आता मला रन करायची आहे -IT इमेजचं नाव. ओके, ट्राय करा, दुसरी इमेजेस ट्राय करा. एलिफंट डाउनलोड करा पहिले. काय कमांड आहे? डॉकर पूल अल्फाइन. केले सर. ओके, आता माझ्याकडे 2 कंटेनर्स रनिंग आहेत, बरोबर. एक आहे तुमचं अल्फाइन वालं आणि एक आहे तुमचं उबंटू वालं. आपण चेक करू दाखवतोय का ते. डॉकर PS. तर बघा, अल्फाइन एक इमेज आहे आणि एक उबंटू इमेज आहे, त्यांचे कंटेनर्स काय रनिंग आहेत. आणि जर मी डॉकर PS -i हे केलं तर हे माझ्याकडे ऑल जेवढे पण असतील तेवढे मला ते शो करेल. ओके, आता जर मी रन कमांड परत एक्झिक्यूट केली तर काय होईल ते आपण चेक करू. ऑलरेडी माझं एक रनिंग स्टेट आहे. आता मी अजून एक अल्फाइनचं कंटेनर रन करायचं ट्राय करतोय. ते झाले रन. आता अगेन मला चेक करायचे की किती रनिंग आहेत. डॉकर PS. आता किती 3 कंटेनर्स रनिंग आहेत, 2 अल्फाइनचे आणि एक उबंटू. तर जसं मी तुम्हाला बोललो होतो की तुम्ही एका इमेजेसचे मल्टिपल कंटेनर क्रिएट करू शकता किंवा रन करू शकता. तर आपण तेच केले. अल्फाइनची जी इमेज होती त्याचे 2 कंटेनर्स आपण रन केले. म्हणजे इमेज काय स्ट्रक्चर आहे, ऍक्च्युअल रनिंग सेट काय तुमचं कंटेनर्स आहे. कळतंय? हो सर. हो सर. ओके,
आता डॉकर वरती तुम्हाला मल्टिपल इमेजेस सापडतील. त्याच्यामध्ये काही ट्राय करायचं असेल की पायथॉनची इमेज असेल, एसक्यूएलची असेल, काही इमेजेस ट्राय करा आता. ओके, ठीक आहे. आता काय करायचं, आपल्याला एखादं कंटेनर स्टॉप करायचं आहे. तर तुम्ही कसं करू शकता, डॉकर नंतरला स्टॉप आणि तुमचं कंटेनर आयडी. कुठे चालू होतं ते, इथे चालू होतं बरोबर. थोडस वेळ घेता येते. ओके, झाले स्टॉप. सेम इथे पण त्याने स्टॉप केलं. अगेन डॉकर पीएस करू. तर आता दोनच कंटेनर माझे रनिंग आहेत, हा एक आणि हा एक. आता नवीन कमांड कोणती बघितली आपण आता, स्टॉप कमांड. याच्याच ठिकाणी जर मी डॉकर स्टॉप आणि जर इमेजचं नाव दिलं असतं तर काय झालं असतं, ते पण ट्राय करू आपण. काय म्हणते, एरर रिस्पॉन्स फ्रॉम डेमन, नो सच अ कंटेनर आय फाईन. तर कळतंय तुम्हाला की इमेज रन नाही होते, त्याचे कंटेनर्स रन होत आहेत. म्हणून आपण डायरेक्ट युजिंग त्यांचं नाव, इमेज नावावरून स्टार्ट आणि स्टॉप नाही करू शकत. आपण रन करू शकतो स्टार्टिंगला, बट स्टॉप नाही करू शकत, कारण तुम्ही युजिंग सिंगल नाव मल्टिपल कंटेनर्स रन करू शकता. म्हणून त्यांचे कंटेनर आयडी काय असतात, युनिक असतात. इमेज सेम असतं, फक्त कंटेनर आयडी युनिक असतात. कळतंय? हो हो सर. सर. ओके, तर मी डॉकर स्टॉपचे एक्झिट यूज केलेलं होतं. एक्झिट, हा ठीक आहे ना, एक्झिट पण चालतं. एक्झिट तुमचं कंटेनरच्या बाहेर निघेल. पण जर तुम्हाला डॉकरचे युजिंग डॉकर कमांड्स करायचे असेल तर तुम्ही करू शकता डॉकर स्टॉप. येस सर. ओके, त्याच्यात आतापर्यंत कोणाला काही डाऊट? नो सर. नाही सर. ओके, आता आपण वर्कफ्लो बघितला. फर्स्ट आपण पुल करतो, मग रन करतो. आता बेसिक डॉकर कमांड्स. फर्स्ट आहे तुमचं डॉकर व्हर्जन्स, जे तुम्हाला इन्स्टॉल्ड व्हर्जन दाखवेल. नेक्स्ट आहे तुमचं डॉकर पूल, हे काय करते, डॉकर हब वरून तुम्हाला एक इमेज डाउनलोड करून देते किंवा पूल करून देते. नेक्स्ट आहे तुमचं डॉकर इमेजेस, हे काय करते, तुम्हाला जेवढे पण तुमच्या सिस्टमवरती अवेलेबल इमेजेस आहेत ते शो करते. नंतरला रन कंटेनर. जर तुम्हाला कंटेनर रन करायचं असेल, तुमच्याकडे काय कमांड आहे, डॉकर रन इमेज. इमेजचं नाव, जसं आपण काय बघितलं, डॉकर रन -it इमेज. हे काय करते, तुमचं जे पण कंटेनर आहे ते इंटरॅक्टिव्ह मोडमध्ये ओपन करतं. जसं की आपण इथे बघितलं की आपलं एक इंटरॅक्टिव्ह कंटेनर ओपन झालं, टर्मिनल ओपन झाले. आता तुम्ही डायरेक्ट कंटेनरवरती वर्क करू शकता. याच्यासाठी आपण काय केलंय, -it. अजून कोणती कमांड बघितली आपण, डॉकर पीएस. ते काय करते, शोज ओनली रनिंग कंटेनर. आणि जर तुम्हाला पूर्ण कंटेनर पाहिजे असतील, एक्झिस्टिंग, रनिंग आणि जे पण स्टॉक असतील, तर काय करायचे, -a, डॉकर पीएस -a. कमांड्स नोट डाऊन करत चला. सर नोट्स मिळतील का? नोट्स ना तुम्हाला शेवटी भेटतील, पण आता तुम्हाला रनिंग नोट्स काढावे लागतील, कारण याच्यामध्ये प्रॉपर नोट्स नाही आहेत. हे शॉर्टकट मध्ये इथे मी हे केलंय.
नोट डाऊन करून झालं सांगा मला. झालंय सर. ओके ओके. अजून कोणती कमांड बघितली होती? स्टॉप. हे काय करते? तुमचं कंटेनर स्टॉप करते. आता एक बेसिक डिफरन्स समजून घ्या. तुमच्याकडे दोन कमांड्स आहेत. एक म्हणजे तुमची रन आणि एक तुमचं स्टार्ट. फर्स्ट आपण स्टार्ट कमांड यूज करून बघू. ओके. डॉकर स्टार्ट आणि आपण कोणता स्टॉप केलं इकडे कंटेनर. करेक्ट. आपण पहिले डॉकर चेक करू की कोणता आपण स्टॉप केला. ओके. हा आपण एक स्टॉप केलाय. स्टार्ट. ओके. इडे आता इंटरॅक्टिव्ह मोड मध्ये ओपन नाही झालंय, पण तो बॅकग्राऊंडला रनिंग आहे. तर आपण चेक कसं करणार? 10 सेकंड्स अगो. आता तुमचा रनिंग आहे. ओके. एक होती रन कमांड आणि एक होती स्टार्ट कमांड. स्टार्ट आपण जस्ट बघितली. आता या दोघांमध्ये फरक काय की जेव्हा पण तुम्ही रन कमांड यूज करता तर त्यावेळेस काय होतंय, एव्हरी टाइम ते एक नवीन कंटेनर बनवत आहे. जेव्हा पण तुम्ही रन करणार प्रत्येक वेळेस एक नवीन कंटेनर बनणार. रन कमांड यूज केली एक नवीन कंटेनर बनणार. पण जेव्हा तुम्ही स्टार्ट करताय तुमच्याकडे जे पण एक्झिस्टिंग आहे तेच कंटेनर फक्त रन होणार. एवढं कळतंय की तुम्ही रन कधी यूज करताय? जेव्हा तुम्हाला नवीन कंटेनर क्रिएट करायचं असेल किंवा यूज करायचं असेल तेव्हा. आणि स्टार्ट कधी करता? जेव्हा तुम्हाला एक्झिस्टिंग कंटेनर वापरायचं असेल तेव्हा. म्हणून आपण रन करताना फक्त इमेजचं नाव वापरतोय आणि स्टार्ट करताना कंटेनर आयडी वापरतोय. एवढं कळालंय या दोघांमधला डिफरन्स? हो सर. हो सर, समजलं. ओके. ओके. आता इकडे एक क्वेश्चन अराईज होतो की सर आपण स्टार्ट तर केले पण त्याचं टर्मिनल का नाही आलं? कारण जेव्हा तुम्ही बाय डिफॉल्ट त्याला स्टार्ट करता ते इंटरॅक्टिव्ह मोड मध्ये चालू होत नाही. जर तुम्हाला ते इंटरॅक्टिव्ह मोड मध्ये चालू करायचं असेल त्याच्यासाठी थोडी वेगळी कमांड आहे. डॉकर स्टार्ट. फक्त त्याच्यापुढे काय करायचंय तुम्हाला? -ai. आता काय झालंय? तुमचं ते कंटेनर इंटरॅक्टिव्ह मोड मध्ये ओपन झालंय. एवढी एक कमांड नोट डाऊन करा. डॉकर स्टार्ट -ai आणि तुमचं कंटेनर आयडी. हे केव्हा वापरायचं? जेव्हा तुम्हाला इंटरॅक्टिव्ह मोड मध्ये तुम्हाला तुमचं कंटेनर पाहिजे असेल तेव्हा. ओके. नवीन कमांड कोणत्या बघितल्या आपण? स्टार्ट. नंतरला स्टार्ट विथ -ai आणि रन आणि स्टार्ट मध्ये डिफरन्स बघितला आपण. साइड बाय साइड ट्राय करताय तुम्ही? नितेश, रोहित,
हो सर. तर माझं स्टार्ट नाही होतं उबंटू. कमांड काय टाकली? डॉकर स्टार्ट आणि कंटेनर आयडी बरोबर. हो सर. -AI पण टाकायचं आहे ना? हो, हायफन ए केलं तुमचं ते इंटरॅक्टिव्ह मोड मध्ये चालू होईल. काही वेळेस ते सिस्टम नुसार वेळ घेतं. नाही सर, डॉकर स्टार्ट नाही, म्हणजे उबंटू स्टार्ट नाही होतं. काय एरर येतोय का काय दाखवते? हा, रिस्पॉन्स फ्रॉम तेच नो सर्च कंटेनर, टेल टू स्टार्ट कंटेनर. ओके, स्क्रीन शेअर कर मला. मी माझी स्क्रीन स्टॉप करतो. ओके, वेट. येते सर. एकच मिनिट. ओके, हा. डॉकर स्टार्ट नो सच कंटेनर. डॉकर PS हायफन ए कर बरं. ओके, चेक कर की शेवटी A2B नावाचं कोणतं कंटेनर आहे का? कंटेनर आयडी आहे का? नाहीये ना, म्हणून ते तसं सांगतंय. एक नाही मिनिट नाही. थांब आता. ओके, स्टार्टिंगचं जे कंटेनर आयडी आहे बघ तुला आता एक 3BC काहीतरी आहे बघ स्टार्टिंगला. पूर्ण तो कंटेनर आयडी कॉपी कर आणि मग ती कमांड ट्राय कर या आयडी वरती. फक्त पुढे हायफन AI करशील. ठीक आहे, स्टार्ट झालंय तुझं. ओके, एंटर कर. झालंय सर. ओके, ठीक आहे, चालेल. स्टॉप कर स्क्रीन. ओके, स्क्रीन दिसते. हो सर, दिसते. हो सर. ओके, आता स्टॉप. आपण कोणती कमांड बघितली? स्टार्ट बघितली, स्टॉप पण बघितली. ओके, नेक्स्ट आहे तुमची कमांड इन्स्पेक्टिंग द कंटेनर. डॉकर इन्स्पेक्ट आणि कंटेनर आयडी. ते काय करते? तुमचं डिस्प्ले डिटेल कंटेनर इन्फॉर्मेशन. ओके, ही कमांड आपण ट्राय करू. आणि एखादं कंटेनर आता एक्झिट करू आपण. डॉकर इन्स्पेक्ट आणि तुमचं कंटेनर आयडी. ओके, तिने मला काय केलंय? माझ्या कंटेनरची सर्व इमेज मला दाखवली किंवा सर्व इन्फॉर्मेशन दाखवली. जसं की पाथ असेल, आर्ग्युमेंट असेल, स्टेट असेल, रनिंग काय फॉल्स, स्टेटस एक्झिटेड, एवढी पण इन्फॉर्मेशन असेल कंटेनरची तेवढी याने मला शो केली. कमांड काय? डॉकर इन्स्पेक्ट आणि तुमचं कंटेनर आयडी.
ओके ओके. नेक्स्ट तुमची कोणती कमांड आहे? रिमूव्हिंग इमेजेस अँड कंटेनर्स. जर तुम्हाला कंटेनर रिमूव्ह करायचं असेल ओके ओके. आता माझ्याकडे किती 76 कंटेनर्स आहेत. आता मला एखादं कंटेनर रिमूव्ह करायचं आहे. डॉकर रिमूव्ह, नंतरला तुमचं कंटेनर आय डी. फॉर एक्झाम्पल आपण फर्स्ट वाला कंटेनर रिमूव्ह करू. ओके, ते रिमूव्ह झाले. आपण चेक करू. ओके, शेवटी काय होतं C70. तर C70 रिमूव्ह झालं. ओके. आणि जर हो सर. तुम्हाला इमेज रिमूव्ह करायची असेल, फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे कोणते इमेजेस आहेत? माझ्याकडे 3 इमेजेस आहेत. एक अल्फाईन, उबंटू आणि हॅलो वर्ल्ड. जर मला हॅलो वर्ल्ड डिलीट करायचे असेल तर सेम कमांड आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे? डॉकर RMI आणि तुमचं इमेजचं नाव जे की आहे हॅलो वर्ल्ड. ओके. आता हे डिलीट का नाही होते? कारण माझ्याकडे त्या इमेजवरती एक कंटेनर अवेलेबल आहे, त्याच्यामुळे ते रिमूव्ह नाही होते. जर मला एखादं इमेज रिमूव्ह करायची तर त्याचे पहिले कंटेनर्स रिमूव्ह करावे लागतात. अदरवाईज मी ते रिमूव्ह करू शकत नाही. तर मला काय करावं लागेल? पहिले मला त्याचं कंटेनर रिमूव्ह करावं लागेल. डॉकर रिमूव्ह, नंतरला हॅलो वर्ल्ड नावाचं जे कंटेनर आहे, सॉरी इमेज आहे, त्याचं कंटेनर कोणते? हे कंटेनर आहे. ओके, ते मी आता रिमूव्ह केलं. आता आपण परत ट्राय करू. ओके, आता काय झाले? तुमचं इमेज डिलीट झाली. हे कळतंय का? हो सर. ओके. आपल्याला आता एकदा एक इश्यू आता एक इश्यू आलता की आपलं इमेज डिलीट होत नव्हती. का? कारण त्याच्यावरती काहीतरी कंटेनर्स रनिंग होते किंवा एक्झिस्टिंग होते, त्याच्यामुळे ते रिमूव्ह होत नव्हतं. जर तुमच्याकडे इमेज आहे आणि तुमच्याकडे इमेज आहे आणि त्याच्याकडे काहीतरी कंटेनर्स रनिंग आहेत किंवा एक्झिस्टिंग आहेत, तर तुम्ही ती इमेज रिमूव्ह करू शकत नाही. तुम्हाला पहिले ते कंटेनर्स रिमूव्ह करावे लागतात, मगच तुम्ही इमेज रिमूव्ह करू शकता. ओके, या कमांड ट्राय करा. रनिंग नोट्स काढत चला. नोट डाऊन आणि ट्राय करून झालं असेल तर सांगा मला.
जमतंय रोहित, रितेश, सशीश तुमचं झाले का डाउनलोड? हा सर, हो सर झालं. रिमूव्ह करतो सर. ओके. सशीश झाले का डाउनलोड? ओके. कमांड झाले की सांगा मला. सर काल इव्हिनिंगला क्लासेस तुम्ही घेता का? सॉरी. इव्हिनिंगला क्लास तुम्ही घेता का काल? नाही नाही, मी 4 ते 5 घेतो, नंतरला संध्याकाळी दुसरे सर घेता, भागवत सर. अच्छा ठीक आहे. त्याचे रेकॉर्डेड लेक्चर पाहिजे होते सर कालचे. सरांनी अचानक अं, टाइम बदलला आणि त्याच्यामुळे मग चालेल ना, अटेंडन्स तुम्ही करता सरांना नाही. तेवढं सांगा मग. हो चालेल. हो, सांगतील ते तुम्हाला. झालं सर. ओके, ठीक आहे. आता काय ऍडव्हान्स कमांड्स आहेत? ओके. आता डॉकर एक्झॅक्ट हे काय करते तुमचं? डॉकर एक्झॅक्ट कमांड इज यूज टू रन अ कमांड इनसाइड अ रनिंग कंटेनर. इट इज कॉमनली यूज टू ओपन अँड इंटरॅक्टिव्ह शेल इनसाइड कंटेनर ऑर एक्झिक्युटिव्ह स्पेसिफिक कमांड्स. म्हणजे आता एक्झॅक्ट कमांड काय करते की तुम्हाला फॉर एक्झाम्पल एखादं कंटेनर आहे, त्या कंटेनर मध्ये तुम्हाला काहीतरी कमांड्स रन करायचे आहेत. आता तुमचे कंटेनर रनिंग आहे, त्याच्यामध्ये काहीतरी कमांड्स रन करायचे आहेत, पण तुमच्याकडे ते आता सध्या टर्मिनल ओपन नाहीये, किंवा तुम्ही आता विंडोजच्या टर्मिनलवरती आहात. हे तुमचं विंडोजचं टर्मिनल आहे आणि एक तुमचं कंटेनर असणार आहे, जे की ते उबंटूचं असू शकतं. तुम्हाला याच्यामध्ये काहीतरी कमांड्स रन करायचे आहेत, तर तुम्ही काय करू शकता? युझिंग एक्झॅक्ट तुम्ही ते रन करू शकता. ओके. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक कमांड आहे आता सध्या, डॉकर एक्झॅक्ट -it उबंटू कंटेनर. ओके. आता मला फक्त काय करावं लागणार, इथे कंटेनर आयडी द्यावा लागेल इथे. ओके. या कमांडचं असं स्पेसिफिक आउटपुट नाहीये, जे की आपण तुम्हाला दाखवू शकतो. ओके, आपण दुसरी कमांड ट्राय करू. ओके. आपण काय केले, आपल्या विंडोच्या टर्मिनलवरती होतो आपण. मला उबंटू त्या टर्मिनलवरती किंवा उबंटू कंटेनरवरती काहीतरी काम करायचं होतं. फॉर एक्झाम्पल आता जी मी कमांड टाकली ते काय करते, मला त्याच्याकडे उबंटू मध्ये असलेले जेवढे पण पॅकेजेस आहेत तेवढे मला लिस्ट आउट करते. ओके, कळाले तुम्हाला एक्झॅक्ट? आपण अजून पुढे बघणार आहोत एक्झॅक्टचा अजून यूज. हो सर.
आपण छोटा यूज केस काय बघितला की आता मला काय करायचं होतं, विदाऊट ते कंटेनर ओपन करून या टर्मिनलवरती मला जस्ट त्याचं पॅकेजेसची लिस्ट पाहिजे होती. तर मी ते काय केलं, डॉकर एक्झॅक्ट आणि कंटेनर आय डी नंतर जे जे पण माझी कमांड असेल ते मी इथे टाकले. ओके ओके. मला उबंटूच्या काय कमांड सांगा, तुमचे झाले असतील ना उबंटू, जे आपण याच्यावर ट्राय करू शकतो आता. कोणती पण कमांड सांगा जी आपण स्मॉल काहीतरी वर्किंग करत असेल. हे कोणते आता घेतलेलं सर? काय काय आता घेतलेलं तुम्ही सर विचारलं. नाही नाही, मी UMI घेतलेला नाही. उबंटूच्या नॉर्मल उबंटूच्या आता तुम्ही शिकला असाल ना, तर उबंटूचे मला कमांड सांगा. सर UMI काय काय UMI तुझा आवाजच येत नाही प्रॉपर. बरं ठीक आहे, आपण एक काम करू, एक विम एडिटर मी इन्स्टॉल करतोय. फोल्डर साठी सर MKDIR. ओके ठीक आहे. MKDIR, मग तुमचं फोल्डरचं नाव असेल. ओके, XYZ नावाचं एक फोल्डर बनलंय तुमचं. अगेन आता हे दुसरं माझं कंटेनर आहे, त्याच्यामध्ये मी विम इन्स्टॉल केलंय. विम बेसिकली काय एडिटर आहे. आपल्याकडे आता कोणत्या फाईल्स आहेत ज्याच्यावर आपण एडिट करू शकतो. abc.txt. ओके, विम abc.txt. ओके, आता काय झालंय, माझं एक एडिटर ओपन झालंय. ओके, सेव्ह करण्यासाठी तुमच्याकडे कोलन एक मिनिट, माझा कीबोर्ड चालत नाहीये. ओके ओके, 2 मिनिटासाठी कीबोर्ड बंद झालं. ओके,
ओके, तर तुम्ही बेसिकली एडिटर तुमचं नॉर्मल जसं असतं त्याच्यावरती तुम्ही काही टेक्स्ट फाईल्स किंवा तुमचे जे पण प्रोग्राम फाईल्स असतील तुम्ही ते एडिट करू शकता. एवढं दाखवायचं होतं. ओके ओके, बेसिक कमांड होते तुमच्या. बाकीचे ॲडव्हान्स कमांड असतील जे आपण पुढे बघू, ॲक्च्युअल जेव्हा यूज करू आपण तेव्हा शिकू. जसं की तुमचं एक्झॅक्ट आपण एक जस्ट एक्झाम्पल बघितलं. नंतर उद्या आपण काय बघणार आहोत, पोर्ट मॅपिंग काय असतं, हा तुमचा सिलेबस आहे. ओके, आतापर्यंत त्याच्यात काही डाऊट आहे का? नाही सर नाही. ओके ठीक आहे. नाही सर. बाकीचे जे इमेजेस आहेत त्या ट्राय करा. डॉकरवरती पण इमेजेस सापडून जातील. आणि तुम्हाला काय करायचं अजून एक गोष्ट, की तुमचं जे डॉकर डेस्कटॉप आहे तुम्हाला साइन इन करायचं आहे. कोणतं पण तुमचं मेल असेल, मेलवरून साइन इन करा. पहिले एक आय डी बनवा तुमची डॉकरवरती. ओके, चालेल ठीक आहे. तुमच्याकडे VS कोड वगैरे आहे इन्स्टॉल केलेलं? हो सर आहे. हो सर. ओके ठीक आहे. आता आपण इथून पुढे डॉकरवरती काम करणार आहोत. तुम्हाला VS कोड एडिटर लागेल. ओके सर. ओके ठीक आहे, चालेल. बाकीचं आता उद्या बघू. ठीक आहे चालेल सर.